आणि वारकरी जीवनाला प्रारंभ कधी झाला? निष्काम कर्मयोगापासून वारकरी जीवन पद्धतीचा प्रारंभ होतो आणि त्याची परिसमाप्ती ही नैष्कर्म्य दशेमध्ये होते, असं स्वामी महाराज नेहमी सांगायचं. तेव्हा आपल्या जीवनात सकाम कर्माविषयी कधी आदर असता कामा नये, किंबहुना वारकरी सकाम कर्माचं अनुष्ठान करत नाही. तुकाराम महाराज सांगतात ना की काय अभंग सांगा. तुकाराम महाराज म्हणतात जे ह्या भूताकेतांची उपासना करतात ते वारकरी नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात की मला अशी बुद्धीसुद्धा नको, त्यांचं तोंडसुद्धा पाहणार नाही जे जादूटोणा वगैरे करतात किंवा सकाम उपासना करतात. ह्या रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक. अनेक रिद्धी सिद्धी मिळवल्या किंवा वाचा सिद्धी त्यांना प्राप्त झाली तर तुकाराम महाराज म्हणतात तो पाहो नावडे आम्हा तयाचा कंटाळा, पाहो नावडे तो डोळा. आम्हाला त्याचा इतका कंटाळा आहे, जर सकाम उपासना करत असेल तर आम्हाला तो डोळ्यांनी पाहणं सुद्धा नको. म्हणून वारकऱ्यामध्ये सकाम उपासना कधीही नाही. आणि जर कोणी गंडादोरे वारकरी करीत असेल तर तो वारकरीच नाही.